वालों भेटो का नहीं था? तुम्ही ट्रैक्टर वालों कन गया था ना? अहो एक खट्टे पाणी आहे हो. सबकी खारी एक खट्टे भरण की सती. ट्रॅक्टर वालो बी मोठो नखरा करसे. औंधा को मस्त चलायले दिवाळी मा ट्रॅक्टर टुक्टर ले ले बिन कसच कर्जा पाणी कर बिन अना ले ले बिन आपलं घर को ट्रॅक्टर रहो तो बेरापरा काम देसे यो पर भारी काम बेरापरा काम नहीं दे. अहो तर तोला टोंडलं का कवन का होसे का ट्रॅक्टर ले बिनवून ट्रॅक्टर टोंडलं काच होसे का. येत्रा लोक तर लेसे ती ट्रॅक्टर ना फॅक्टर बँक मला का लोन का हाडबिन अना ले बिन मस्त नवस ट्रॅक्टर. बापा बापा आपलो हैसियत को हिसाबले का बात करत जाय. नवं ट्रॅक्टर लेन की आपण ताकद से का. तर जुनच ले लेव ना तर जुनच ले लेव नाही तर आपलं काम भाग्य भयो. ओकोसाठी बी तर 2-3 लाख रुपये पाहिजेत का नाही. या खेती बी तर बेरापरा धोको देसे बरोबर धान नाही होती. हो तर जान देवा बात लेबिन तव लेबिन का कवता ट्रॅक्टर आलं. ऊ तर कव सकारी आऊन कव पर मुलानी लग भरोसो वय तोंडपरा हो हो कसे ती ना आवत नाही. तुम्ही तर बरी घरकी बाडी बाई देव ना तर गुया गाया लगावन बेस होय बाडी पेर दे बिन कसू. आब खारी दोरी की ठे देऊ आणि तोरी बाडीच बावन बद देऊ का सांगसेस नाही. लोक दुनिया खारी भरले असे ती आणि मी तोरी बाडी बावनला बसू. तो सोनीजी मी केव घर बैल से ती नांगर दतार से तर बाय दे रवतात तर बाडी को धंदा तुट गए रवतो. बटा मोरूजीव खारी दोरीन में लटकी से आणि तू आब मला बाडी बावनला कसेस. आब देखून कयो दुसरो ट्रॅक्टर आलो येऊ नाही तर दुसरो सही ओको पत्ताला जाऊन कयो तर तू आब मरो दिमाग खाय रहीसेस. जाओ बाबा तुम्ही जाओ जब तुमरो मन होए तब बाय देव बाडी तबच लगाऊ 8-15 दिवस काही मंगल का होए तर कमी नाही फरक का झुनकी दोडका. हो जासू पर पहिले मुला नाश्ता पाणी तर दे. नाश्ता पाणी दे पोटमा मुठ्यान इथं कौत आलर उलर होय रिसे. सकाळी नाश्ता करेन की आदत से तर रेकर नाही होय. चलो उत कालच पोहा को चिवडा बनाईसे गरम कर देसू मस्त उतच बसो ना खाओ अना चाय भी बनाई देसू. चल बाबा. एक दिवस आए भगवान असो कराओ मी हुकुम चलाऊ असो चक्कर चलाओ. राहून मी बसी सोफा पर मस्त ऑर्डर चलावून ऊन पर जास्त एक कप चाय फटणार बनावो असो काही देवा चक्कर चलाओ. बर्तन घास के कसी हो से कंबर तेड़ी दोनों धोई कर बोसत गाम की धारी उनला भी तब देवा येऊ समझाओ असो काही देवा तुम्ही चक्कर चलाओ. पगार हो से जब ऑनलाइन उनको खाता मा सब उनको पैसा दमक पगार मोरो खाता मा एक घन लगाओ असो काही देवा चक्कर चलाओ. पर देवा मी से बड़ी खर्चीली सब पैसा की होए नहीं तो होरी बस मैना को खर्चा दिलाओ असो काही देवा चक्कर चलाओ असो काही देवा चक्कर चलाओ. निर्मला पटलीन काय को काम होई रे से था. अव काही नहीं भाई खानो ना रवनो काय को काम होए था. तुमरो बेसेगा नौकरी को पैसा पानी आवसे तुमला खेत में नहीं जानो पड़ा बाड़ी बेड़ो मा हाथ टाकनो नहीं पड़ा. बेस से भाई तुमरो दुख नहीं सुख आमला करनोच पड़े से भाई. आओ ना तो बसो ना उभी उभी सेवा आनी तो नहीं भाई बसन की बेरा ना है एक काम पड़े तुमरो सी मुंह नहीं थी कोई न कदम आमरे घर आया से मला तो ख्याल भी ना है का कब तुम्ही आया तात मुन आजकल आवच नहीं भाई तुम्ही. बाई तुम्ही मोठी लोकीन सेवगा मुन आमला जरा सरब लग से आवनला तुमरो घर नाही न मोठो को कासे तर सब 9 महीना काच आती कोणी 10 महीना होय के पैदा नहीं होय. मी का कहत होती निर्मला पटलीन तुम्ही अब सीखी पड़ी सेव तो आमरे यान को सोनू नहीं का 10वीं पास भय अब तो एडमिशन कहा करे ना कहा नहीं मोला तो काही समजा नहीं भाई. कोणी कसे 11वी सायन्स ले कोणी कसे पॉलिटेक्निक कर कोणी कसे आर्ट ले कोणी कसे ITI कर मस्त फिटर नहीं तो वेल्डर कोणतच कंपनी में लग जासे. मोरो तो दिमाग काम नहीं करे भाई. वो मोला 3 गन बिचारे से
मम्मी कसं हो, मम्मी कसं हो. मी का सांगू बाबा, मी काही होती सिकी पडी ना म्हणून तुम्हाला बिचारा नाही ती. बोला पहिले 11वी-12वी शिकन देऊ ना, मग लगेच तर ITI करावं, नाही तर पॉलिटेक्निक करावं. अब ओला शिकन देऊ 11वी-12वी, सायन्स लेखवणं नाही तर आर्ट लेखवणं. आर्ट बी तर साजरच रवसे, कोणतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देन को रवसे तर आणि डिग्रीच मागसे ना, आर्ट की रव का सायन्स की रव. हो मोरो भाई कव 11वी-12वी सायन्स ले कव ना, मग इंजिनिअरिंग साठी परीक्षा का तर रवसे कव बाबा, तर वादे कव इंजिनियर बने कव. देखो भाई, अब रास्ता तो लगी से थी, अब कौन तो रास्ता लगा तुम टूराला जान को से, तो वो को ओला देखन देव ना, वो का भी दोस्त भाई से थी ना, वो के तो खुशियार से तो आप लो ये को लगा देखे वो एकदम मोठो भी कोर्स कर ली इसने नापास होसे तो वो भी साजरो ना है. मग वो 11वी-12वी करूँ कव ना, नहीं तो वो अग्निपथ में जाऊँ कव. हो अग्निपथ भी तो साजरो से ना, मी तर कसू का जाय पाहिजे. कोणी कसे 4 साल की ड्यूटी से ना बस सीखे नहीं ना का करे, वो भी तो मस्त से ना, मस्त देश सेवा से. पर कोणी कसे 4 साल में रिटायर होए ना, मग का करे. अग्निपथ की 24 जून पासून रजिस्ट्रेशन से थी आणि 25 जुलै पासून ऑनलाइन परीक्षा से. जे टुरा 10वी-12वी पास से थी तर उन्न अग्निपथ में जाय पाहिजे असं मला लगसे. पर मग 4 साल में रिटायर होए तर इथं करे का तर करने वाला टुरा काहीच करसी कसे. देखो ना पगार भी तो मस्त से ना, पहलो साल 21,000 रुपया महीना को पगार से, तो 12 महीना का भैया 2,52,000. दूसरो साल अधिक पगार बढ़े तो 23,100 पगार भेटे, तो 12 महीना का भैया 2,77,200 रुपया. तीसरो साल 25,580 पगार, तो 12 महीना का भैया 3,06,960 रुपया. आणि चौथो साल 28,000 रुपया पगार होए, तो 12 महीना का भैया 3,36,000 रुपया. तो पूरा मिलाकर भैया 4 साल का 11,72,160 रुपया. आणि रिटायरमेंट पर मिले थी अधिक 11,71,000 रुपया. आणि इलाज उलाज रवनो खानो सब फ्री से ना. आणि 4 साल में कितना पैसा कमाए तुमरे टुरा, 23,43,160 रुपया कमाए. आणि कहानी नौकरी से तिथं इथं नौकरी का भेटे से तिथं. आणि 4 साल में मस्त आर्मी की ट्रेनिंग भी भेटे आणि मस्त पैसा भी भेटे ती बापा. आणि मग रिटायर होए तर का करे तर देखो, अब नौकरी पानी तर काहीच नाही, तर 24-25 को उम्र में रिटायर होए. मग रिटायर होए तर मस्त आहे ना 23 लाख लका बिझनेस चालू करे. सांगू सुबाई अब इल्ला का कसेत तर मोरी काही जबरदस्ती नाही कहू ना, तुमला पटत रहे तर पठाओ. अब आर्मी का फार्म भरणं सुरू से ना, तर पठाओ, तारीख मी ना सांगल देईसे, नाही तर मग 11वी-12वी करे. हो बाई जासू अब घर ना सांगू सु. देखो अब तुम्ही मोरा विचार पटत रहेत तर जाओ अग्निपथ को मार्ग भरा, देश सेवा को मस्त मौका से, नाही तर मग सेच आपलं ग्रॅज्युएशन नीट इंजिनिअरिंग. आणि कमेंट करके सांगो मला का अग्निपथ में जाए पाहिजे का नहीं जाए पाहिजे. आणि हो चैनल पर नवा रहो तो चैनल ला सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, हर ग्रुप में शेयर कर देव.